हे बघा, ह्यो असा मस्त पैकी आपण भाजून घेतलेलो खडो मसाला मिरसांगे सहित सगळ्या चिकनला मीठ मसाला सगळा एकदम असा व्यवस्थित लागा होया. सफेद तुपा, कारण या घरात बनवलेला तुपा, गोवर्धनचं फक्त डबुआ, गोवर्धनचा तूप वापरलेला नाया, अजिबात कंजूसी नाही तुपामध्ये. मस्त पैकी असा रटमटत ठेवायचा. अहो काय आजकालच्या सुनांका लय घाय, ठेवतं ढवळत आणि काढतं असं जेवण होता. होय, सासू कसा सासूक माहिती आहे, सासू मस्त पैकी असा मंद आचेवर रटमटत ठेवता, तेव्हा जेवण कसा जबरदस्त बनता. होय की नाही? अशा प्रकारे ह्या चिकन घी रोस्ट तयार असा. सोबत यो भात, कांदो, लिंबू आणि ही तांदळाची भाकरी. एक नंबर प्रकरण असा. नमस्कार, मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या युट्यूब चॅनलच्या एका चमचमीत एपिसोड मध्ये. कारण आजचं मेनू खास असा काय, उगाच टाइमपास नको, फालतूची बडबड नको, आपण डायरेक्ट मेनूक सुरुवात करूया. आजचं विशेष मेनू असा चिकन घी रोस्ट. नावाप्रमाणे बनतली असा एकदम जबरदस्त डिश. त्यामुळे खूप टाइमपास नाही, डिश एकदम सोपी असा. नाव जरी एकदम असं जड वाटत असला ना तरी डिश एकदम सोपी असा आणि ती एकदम तुमका मी सोपी करून सांगतले. त्यामुळे अगदीच बनव हरकत नाही. आता येणाऱ्या रविवारात ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला खाली कमेंट करून सांगा कशी झाली होती. एक नंबर डिश. चला बनवूया चिकन घी रोस्ट. हे बघा, ह्या असा चिकन पाऊण किलो चिकन असा. आता या पाऊण किलो चिकनला आपण टाकलेलो 2 टीस्पून मीठ. 2 टीस्पून आपण टाकलं याच्यामध्ये मीठ. मीठ तुमच्या चवीनुसार टाकू हरकत नाही. त्यानंतर आपण टाकलेलो याच्यामध्ये 3 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. हा, लक्षात ठेवा 3 टीस्पून किंवा 2 टेबलस्पून. ही अर्धा टीस्पून आपण याच्यात टाकूया हळद. सो मस्तपैकी 2 टीस्पून मालवणी मसाला. अजून जर लागलं तर नंतर टाकू गावात, अगदीच भगभग नको हो म्हणून कमी टाकलेला. आता याच्यात जाताला ह्या पाऊण वाटी दही. दही टेंडर करतात चिकनला शिजण्यासाठी आणि त्याच्याबरोबर दह्यामुळे ग्रेव्ही सुद्धा बनतात. त्यामुळे दही खूप महत्वाचा असा. आता ह्या सगळा आपला मस्त हातान ढवळून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. सगळ्या चिकनला मीठ मसाला सगळा एकदम असा व्यवस्थित लागा होया. मसाला जास्त होऊचो नाही, टेन्शन घेऊ नका, कारण आपण दही पण त्या प्रमाणात टाकलेला असा. आता ह्या सगळा व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होत ठेवून द्यायचा. बघा, हे असत संकेश्वरी मिरचे अंदाजे 20 ग्रॅम असत आणि हे असत धने. जेवढे मिरची असत तेवढेच 20 ग्रॅम धने घेतलेले असत. त्याच्याबरोबर असा या 1 टीस्पून जिरा, त्याच्यानंतर 10 ते 12 लवंग, 1 दालचिनी. एक म्हणजे करंगळीच्या एवढी दालचिनीची ही कांडी असा. ही बघा, ही माझी करंगळी आणि ही दालचिनीची कांडी अशी. एका करंगळीच्या हिशोबात दालचिनीची कांडी असा. या 1 चक्री फूल घेतलेला असा. आता हे सगळं मसाला जातो तव्यावर मस्त गरम होऊ आणि त्याच्यानंतर लागतो मिक्सर. आता मी याच्यात टाकलेले हे आपले, हे बघा, मिरशांगे टाकले तव्यात. आज जरा मिरशांगे गरम होऊन दे. मिरशांगे असे मस्त भाजतं. मिरशांगेचं असं वास येऊ लागलो ना असं गरम झाल्यासारखं, तर मग आपल्याला उरलेलं सगळं गरम मसाला याच्यामध्ये एक एक करून टाकून द्यायचं. त्याच्याबरोबर टाकते ही दालचिनी तोडून टाकते, म्हणजे कशी व्यवस्थित व्हायचं, गरम होईल सगळ्या बाजून. चक्री फूल ह्या सुद्धा तोडून टाकला तरी चालता. हे लवंग आणि हे धने हे एकत्र मस्त गरम होऊन दे. जिरा एवढ्या टाकायचा ना, जिरा सगळ्यात शेवटी टाकायचा, कारण जिऱ्यात लवकर गरम होतं. नाही तर आता टाकलाच ना आता सगळ्यात करपान जातो जिरा. त्यामुळे जिरा आता मी एवढ्या टाकणार नाही. मस्तपैकी गरम मसाल्याचं असं घमघमाट सुटलेलो हा, जोरदार एकदम. आता ऑलमोस्ट गरम मसाला सगळं भाजून झालेलो हा. आता मी याच्यावर टाकलेला उरलेला आपला जिरा. ह्या बघा, ह्या गेला जिरा.
मस्त एकदा एका ढवळून घेतलंय काम होताला. हे बघा, ह्यो असा मस्त पैकी आपण भाजून घेतलेलो खडो मसालो मिरसांगे सहित ह्यो असा असो फ्रेश एकदम पुदिनो, ही थोडीशी आपली कोथिंबीर आणि 10 ते 15 पाना ही कढीपत्त्याची. आता ह्यो सगळं मसालो मिरसांगे असे 2-2 तुकडे करून मिक्सरला टाकू गए, 2-2 म्हणजे पटकन बारीक होतो. बाकी काय हे सगळं मसालो आपण या मिक्सरच्या भांड्यात भरूया आणि वाटून घेऊया. मसालो मस्त पैकी मिक्सरला बारीक झालेला असा, थोडस जाडसरट ठेवलेला असा. आता एका कढईत मस्त पैकी बटर घ्यावा. या सफेद बटर असा, अमूलचा पिवळा दिसणारा बटर नाही, अमूलचा दुसरा एक सफेद बटर येता, ता आम्ही वापरलंय स्पेशली. मस्त बटर वितळून घ्यावा आणि त्याच्यात मिक्सर मध्ये लावलेला जो काय तो मसाला होतो तो भुतूर टाका. हा आपण मिक्सर कसो पाणी टाकून मस्त असं स्वच्छ धुवून घ्यावा. सगळं मसालो कसो कढईत येऊ गयो. पाणी बिनी काय टाकूचा असत तर आताच टाकून घ्यायचा, नंतर पाणी बिनी टाकायचा नाही. तर मस्त सगळं मसालो ढवळून घ्यावा एकदम व्यवस्थित, मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून कसा शिजवूक वाईच वेळ लागतो पण शिजताना बाकी एक नंबर. हळू ना तर बटर हे बघा असं तेल सोडूक लागताला, वाईच 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 वाईच. आपण अजून पेशन्स ठेवायचे आणि वरना एक लावायचा झाकण, म्हणजे कसा मसालो भुतुरचून असो जबरदस्त शिजा पाहिजे, त्याच्याशिवाय मजा येऊची नाही. बघा मस्त तेल सोडूक सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित मसालो सगळं ढवळून घ्यायचो. आता काय होताला तुमका माहिती आहे, जस जसा तेल सुटाक लागतला ना तसं या सगळ्या मसाल्याचं होक लागतो गोळो. कढई एकदम स्वच्छ होतले आणि सगळं मसालो एका बाजू गोळा होक लागतो. असो मसालो गोळा होक लागलो ना का लक्षात ठेवायचा आपलो मसालो शिजत केलेलो असा. आता तुम्ही एका वाईट शिजवलंच ना की मस्त पैकी एकदम रेडी होतो मसालो. आणि गंमत माहिती आहे, ह्यो मसाला बनवून तुम्ही ठेवू शकता फ्रीजर मध्ये, आणि जेव्हा होयो त्याका पनीरची भाजी बनवा, चिकन बनवा, काय बनवा, झटपट तयार. चला पुढच्या कामाक लागूया. याचा तूप दिसता ना, या सफेद तुपा, कारण या घरात बनवलेला तुपा, गोवर्धनचं फक्त डबू हा, गोवर्धनचा तूप वापरलेला नाया. या तूप घरात बनवलेला आणि 4 चमचे तूप टाकलेला, अजिबात कंजूसी नाही तुपामध्ये, कारण याच्यामुळेच चव येतली. या डिशचं नावच हा चिकन घी रोस्ट, मग घी नको. 3 चमचे टाकूया लसूण. आता ह्यो जो काय लसणीचा डबो दिसता, ह्या काय प्रकरण असं ना, ह्या तुमका मी नंतर सांगतोय. पहिली रेसिपी संपवून घेऊया. व्हाईटसो असो किसलेलो, व्हाईटसो म्हणजे किती, एक मध्यम आकाराचा कांदो हा मस्त पैकी असो किसून घेतलेला आहे, म्हणजे शिजाक बरा हो, पटकन शिजता. व्यवस्थित लसूण कांदो असा त्या तुपामध्ये असा भाजून घ्यायचा चरचरा. कांदो आणि लसूण भाजलेली असा, म्हणजे काय एकदम लालसर होईसर भाजलेलं नाही, पण व्यवस्थित भाजलेली असा. आता हळूहळू बाकीच्या पदार्थाबरोबर ते शिजतली. आता आपण जर चिकन ठेवलं होतं ना मॅरिनेट करत ना, आपण आता ह्या तुपात कांद्यात आणि लसणीत टाकूया आणि मस्तपैकी भाजून घेऊया. मस्तपैकी असा रटमटत ठेवायचा. अहो काय आजकालच्या सुनांचा लय घाय,
ठेवतं ढवळत आणि काढतं असं जेवण होता होय. सासूक कसा सासूक माहिती आहे, सासू मस्त पैकी असा मंद आचेवर रटमटत ठेवता, तेव्हा जेवण कसा जबरदस्त बनता होय की नाही. ऑलमोस्ट चिकन 60-70% शिजलेला असा. आता आपण याच्यात टाकतलो आपण बनवलेलो मसालो. एवढाच जातला, याच्यावर एक गोष्ट जास्तीची जाऊची नाही. आता तो जो मसाला होता ना तो बनवलेला होतो 1 किलो चिकनच्या हिशोबात, आणि आपण जर चिकन घेतलं होता 1.5 किलो म्हणजे 750 ग्रॅम. त्यामुळे व्हाईट सो मसालो मी काढून ठेवलाय, तो काहीतरी नंतर बनवतले त्याचा काहीतरी. पण आता पाऊन तो मसालो मी याच्यात टाकलाय. आता मस्तपैकी यो मसालो आणि त्या तुपात भाजलेला चिकन एकत्र असा मस्त शिजताला. या डिशची गंमत तुमका माहिती आहे काय? तूप, कांदो, लसूण आणि ह्या चिकन आणि तो बनवलेला मसालो हे जसं एकत्र शिजतात ना तस तसे मुरत जातात आणि चवीची गंमत वाढत जातात. रटमटाक लागलेला असा जबरदस्त असो खमंग सुटला, काय सांगा तुमका. वा वा वा, बघून जिभेक पाणी सुटता. ह्या वरसून मस्त पैकी तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यावा, व्यवस्थित ढवळा. आणि आता काय करायचा, वाईट जरा शिजा कोया ना सगळा बुतुकल्या बुतुक रटमटा कोया म्हणून झाकण मारून ठेवायचा. जास्त नाही 7-8 मिनिटात तरी झाकण मारून ठेवून द्यायचा. मस्त भुतूर शिजा कोया. आणि झाकण काढल्या येऊ बघा, कॅमेऱ्यात पण एवढं वास येलो ना, तो पण बिचार सुदूर बुदूर झालो. आणि ह्या जर तुमका बाजूक दिसताना आता त्याल नाया, आता सगळा तूप असा, कारण या डिशला आपण तेल टाकलेलाच नाया, त्यामुळे असा जबरदस्त चवीक काहीतरी झालेला असा तयार. आणि ही वरनं आपण टाकलेली वाईटची कोथिंबीर अशी भुरभुराव दिसाक पण भारी दिसाक होया ना. चला, घी रोस्ट, चिकन घी रोस्ट तयार झालेलो असा. ऑलमोस्ट से लगभग चिकन घी रोस्ट बनून तयार झालेला असा. आता येळ असा खाऊची, पण त्याच्या आधी मी लय सांगा, मगाशी जर तुम्ही बघितलास ना लसणूची एक डबो होतो, लसणीचो भरलेलो अख्खो डबो होतो. तर ती काय गंमत आहे, मी रवतोय भायखळ्यात, त्यामुळे भायखळ्यात मार्केट जवळ आहे. जेव्हा जेव्हा सोललेली लसूण स्वस्त गावता, आता हे जे मी घेतलंय ना त्या 100 रुपये किलोचा एक पॅकेट होता, 1 किलोचा एक पॅकेट असता. तर आम्ही घेऊन ठेवलंय. आता मस्त चॉपर मध्ये ती बारीक करून घेतलंय, एकदम बारीक नाही, एका लसणीचे 4 भाग होतील असे बारीक करून घेतलंय. आणि त्या 1 किलो भरच्या डब्यामध्ये तेल घालून असा मस्तपैकी एक लेवल करून फ्रीजमध्ये ठेवून दिलंय. जेव्हा जेव्हा लसूण लागतात त्याच्यातनच 1-2 चमचे काढून टाकायची, म्हणजे तेल त्याच्याबरोबर येतं आणि लसूण येतं. आणि स्वस्त गावलेली लसूण जास्त वेळ टिकता, त्यामुळे जर तुमच्या आजूबाजू अशी स्वस्त लसूण जर तुमका गावली तर ह्यो पर्याय करू हरकत नाही. आता तुम्ही म्हणतात आमच्याकडे बाबा एवढ्या स्वस्त गावना नाही, तर त्याचं माझं काय नाही इलाजा, मी काय करतोय, पण पर्याय माझ्याकडे होतो मला, मी तर तुमका सांगलंय. चला, घी रोस्ट तयार, चिकन घी रोस्ट असो आडो हात मारूया. अशा प्रकारे ह्या चिकन घी रोस्ट तयार असा. सोबत यो भात, कांदो, लिंबू आणि ही तांदळाची भाकरी, एक नंबर प्रकरण असा, जबरदस्त. आणि हे बघा, हे 2 बोके इलेले असत खाऊ, किती छान छान छान. हे खातली ते सुरुवात करा हा, आणि कसा झाला सांगा माका. चला आपण पण जेवण सुरुवात करूया. आणि आजची विशेष चिकन विथ गावचे काजू अशी एक विशेष डिश इलेली असा. बेरड्यान करसून अमुक बेरडे डिश घेऊन इलेले असत. आता ही सुद्धा कशी झालेली आहे हे पण आपण बघूया. बघा, काजूवर काढून दाखवलेलो असा की काजू असत. जेव काय सुरुवात झालेली आहे. हे कसा आला, चांगला झाला. तू खाल्लंस तरी हा, उगाच मस्त मस्त करतो. हे दोघे जण म्हणतात तिखट झालंय रे, नाही झालंय. दोघांचं म्हणणं तिखट झालेलं नाही. आई कसं झालंय, तिखट झालंय नाही ना. चला आता पहिलो एक घास खाऊन बघूया कसा झाला आता.
काम भारी झालेला, जोरदार काम भारी, चविष्ट, चमचमीत आणि दणदणीत. अजिबात तिखट नाही, म्हणजे जेवढा गरजेचा तेवढा तिखट हा, भगवगीत झालेला नाही. मस्त. एक नंबर झाला चवीत. अनु कसा आलाय? हा, चांगला आलाय. मग तुका तुपाचा वास येता? त्याच्यात तूप टाकलेला, सोबत अमूल बटर सुद्धा असा, त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकात अशा मस्त मिक्स झाल्यात. अमूल बटर व्हाईट वाला, येल्लो वाला नाही, त्यामुळे दोन्ही गोष्टी अशा मस्त मिक्स झाल्यात. त्यामुळे जबरदस्त याचा इफेक्ट आणि चव इलेली आहे. तुपाचं अजिबात नाही वास आहे, म्हणजे ज्यांका तुपाचा वास चालणार नाही त्यांच्यासाठी सांगतोय, कारण ह्या काय दुकानात ना आणलेला तूप नाही, घरात बनवलेलं तूप होतं, त्यामुळे त्याच्यात थोडंसं तुपाचं स्मेल येतं. पण काय काय तर जमणार आहे, पण याच्यात अजिबात येणार नाही. एक नंबर झाला चवी. जेवण घेत आहे, जेवण झाल्यावर बोलूया, कारण आता अजिबात इच्छा नाही बोलायची. करून बघा आणि मला खाली कमेंट करून सांगा तुम्ही कसा काय बनवला असता. एक नंबर आहे चवी, काम भारी. अशा प्रकारे सगळा खाऊन झालेला असा चमचमीत, सगळा म्हणजे असा अजून संध्याकाळच्या रवलेला असा 2 टायमाचा एकत्रच केलेला होता, त्यामुळे टेन्शन नाही. पण जबरदस्त पोट फुटासर खालेला असा. हालत काय रे? होय ना, मस्त एकदम चमचमीत बेत झालो आजचो. आणि अमुकच्या मम्मीने दिलेलो का डबो, त्याच्यामध्ये काजू आणि चिकनचा असं मस्त रस्सो होतो, ग्रेव्ही होती, ती पण एक नंबर होती. काजूचं असं सगळं रस त्या ग्रेव्हीत उतारलेलं होतं. वा, आज मजा येईल. तर ही रेसिपी करून बघा, तुमका कशी वाटली सांगा, तुम्ही बनवल्यावर ती कशी झाली ती सांगा. बाकी काय बघत राहा दळव्यांचो.